दादा शाळेत गेला, रुद्र गेला, शिव गेली, घरी एकटाच होता, करमत नव्हता आणि चेहरा कसा झालाय. शाळेत सोडायला आले खरं, पण त्याची इच्छा अजिबात नव्हती. मला दादाच्या शाळेत जायचं म्हणतो आणि वार इतकं सुटलंय त्यामुळे दादा सगळं पॅक करून शाळेतून आल्यानंतर घरभर रुबाब त्याचा चालू असतं. सगळं माझं सायकायचं आणि वरून तू माझ्याशी बोलू नको, तू माझ्याशी बोलू नको. ती पाणी पितोय हात घातलेलं. शी टाक जात, चल उचल ही सगळे भांडे का मी घेऊन जाऊ. नाही एक त्याला मी इरेझर दिलेलं, तर सकाळपासून त्या इरेझर सोबतच खेळतोय तो. क्युटी झोपायचं नाही, आज 2 वाजलेत. थोडीशी माझी तब्येत बरी नव्हती, सम्राटला सोडलं. 1 तास मी झोपली होती, झोपाय मला लागली नाही. आता उठून सगळे कपडे भांडे करते, 1:30-2 वाजत आलेत. आणि चला आता फडशे साफसफाई करायचंय. मी फडशे हातानं पुसणार आहे. काय झालं? मॉपनं पुसते पण व्यवस्थित निघत नाही असं मला वाटतंय. आज थोडंसं हातानं व्यवस्थित पुसून घेणार आहे. दररोज मी मॉपनं फडशी पुसते, पण काने कोपरे एवढे चांगले निघत नाहीत. त्यामुळे मग हिरव्या कलरचं लायझॉल टाकलं पाण्यामध्ये आणि कपडा कॉटनचं घेऊन मी फडशी पुसायला चालू केलं. कारण दुपारी आहे समर्थाचा बर्थडे, दुपारी म्हणजे 6-7चं टायमिंग सांगितलेलं आहे. तर त्यासाठी छान अशी मी साफसफाई पुसून घेते. इतकं काय घर घाण होतच नाही, वर 3ऱ्या मजल्यावर असल्यामुळं आणि धूळ पण एवढी जास्त येत नाही. आणि नेहमी स्वच्छ करत राहिलं की घर जास्त घाण होत नाही. जर समजा 15 दिवसाला, महिन्यालाच जर केलं तर मग दररोज झाडतं आणि पुसतं. 2-3 वेळा झाडू होतं, 1 किंवा 2 वेळा पुसणं होतं. तर चांगली तर कॉटनच्या कपड्यानं मस्त असं मी पुसून घेतलेलं आहे. साफसफाईचं काम झालं. चला आता समर्थाला डबा बनवायचा आहे, नंतर आहोंचा सुद्धा डबा बनवायचा आहे. ते जाणार आहेत कामानिमित्त बाहेर. तर इथे छान असं मस्त लुसलुशीत तुपातला शिरा समर्थासाठी बनवते आणि आहोंसाठी मी शेंगाच्या पोळ्या बनवणार आहे. आणि कसं झालं माहिती आहे का, लाईट सारखं वाऱ्यामुळं जाते. डीपीत काहीतरी फॉल्ट झालाय. कारण मी खाली गेल्यावर बघितलं तेव्हा वायरमॅन डीपीच्या तिथं आले होते. त्यामुळे आपल्याकडे लाईटीचं मोबाईलच्या चार्जिंगची खूप कमतरता आहे आणि पॉवर बँक फुल बॅटरी करून आहोंला द्यायचं आहे, ते घेऊन जाणार आहेत सोबत. तर मस्त असा छान मी लुसलुशीत तुपातला शिरा बनवला. समर्थचा आज वाढदिवस आहे, डब्याला काहीतरी गोडधोड द्यावं. तसं तर मी मुलांसाठी गिफ्ट आणि चॉकलेट त्याला दिलेलेच आहे, पूर्ण त्याच्या क्लाससाठी जितके विद्यार्थी आहेत तितकं. आणि शेंगाच्या पोळ्यासुद्धा दिलेत त्याला, पर्सनल छान मोठे चॉकलेटसुद्धा दिलेत. आणि आता हे दुपारच्या, मी त्याला सकाळीच विचारलं होतं तुला काय पाहिजे, शिरा, उपीट, पोहा, शेवयाची, तिखट म्हणजे हे उपीट. तर नाही, मला शिरा पाहिजे. गोडच जरा जास्त मागतो, पण जाऊ द्या आज बड्डे म्हणून घेते मी, नाहीतर असं नेहमी मी अजिबात देत नाही. गोडसुद्धा जास्त नाही, तर रवा जास्त आहे पण मी साखर थोडीशी टाकली आणि थोडंसं कोमट पाणी टाकून चांगलं ह्याला. आणि इतकी घाई आहे काय सांगू तुम्हाला, 3:10 झालेत आणि मग मी लागले करायला. अगदी बस यायला 10-15 मिनिट बाकी आहेत. आणि माझी धावपळ उठली आणि त्याच्यातून लाडूचं मध्ये करणं चालूच असतं. तर मस्त असं तूप वरून थोडंसं टाकलेलं आहे, आपलं घरगुती तूप आहे ताजं. जरी वरून टाकलं तरी असं कोमट वगैरे वास काही येत नाही. नाश्त्यासाठी घाई गडबडीत बनणारा पदार्थ म्हणजे शिरा. म्हणजे कांदा चिरणं लागत नाही, मिरची चिरणं लागत नाही. पोहे भिजवा, चुरमुरे भिजवा, रवा भाजायचा, तूप टाकायचं, साखर टाकायचं, कोमट पाणी किंवा दूध टाकायचं, तुम्हाला जसं आवडते तसं, आणि मस्त असं शिजवून घ्यायचं. चला आता डबा पॅक करूया आणि त्याला द्यायला जायचं आहे मला. समोण्यासाठी मस्त असं शिरा लाडूला बसवलं होतं वरती. आमचं माय लेकराचं इथं डिस्कशन चालू होतं की बड्डेला कुणाला बोलवायचं, कुणाला सांगायचं. बड्डे तसं तर मोठा करायचाच नव्हता, पण त्याचं म्हणणं होतं की त्याचे जे फ्रेंड आहेत ट्युशनमध्ये, शाळेमध्ये, बसमध्ये, तर त्यांनाच मला बोलवायचं, जास्त काही नाही. तर चला लेकराचं मन आहे तर त्याच्या मनासाठी आपण करूया. कसं मुलांचं आधीच काही सणवार काही नसतं, येऊन जाऊन फक्त बड्डेसाठीच ते खूप एक्सायटेड असतात. तर त्याच्या म्हणण्यासाठी मस्त असा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत. पुढचा ब्लॉग नक्की बघा.